नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करते. मंडळी, आजचं माझं दुपारचं जेवण काय असणार आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते. ओट्स आहेत हे. भरून 2 चमचे मी घेणार आहे ओट्स. हे बघा. त्याच चमच्याने मी 2 चमचे घेणार आहे गव्हाचा भरडा किंवा तुम्ही लापसी रवा याला म्हणू शकता. हे तुम्ही घरी बनवू शकता किंवा मार्केटला सुद्धा हे अवेलेबल असतात. तर बघा, इक्वल प्रमाणामध्ये 2-2 टीस्पून मी घेतलेला आहे. खूप कमी याचं प्रमाण आहे, पण हे जे काही मी बनवणार आहे आजचा जो पदार्थ, तर तो किती प्रमाणामध्ये होणार आहे आणि त्यामध्ये अजून हेल्दी मी काय काय घालणार आहे, ज्याच्यामध्ये भाज्या असणार आहे, डाळी असणार आहे. तर ते कशा पद्धतीने बनवायचं हे मी इथे दाखवणार आहे. पण आता हे धुवायची गरज नाही. हे थोडंसं धुवून आणि हे एवढंसं पाणी जेणेकरून पाण्यामध्ये संपूर्ण ही कणी भिजल्या जाईल अशी मी हे कणीमध्ये पाणी घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण पाणी घालणार आहे. तर हे दोन्ही वाट्यांमध्ये पाणी घालून मी भिजत ठेवणार आहे आणि 1.5 तासानंतर जिम वरून आल्यानंतर माझं हे दुपारचं जेवण असणार आहे. त्याबरोबर मी 1.5 स्कूप मी घेणार आहे प्रोटीन पावडर. तर त्यामध्ये माझं घरगुती प्रोटीन पावडरचं प्रमाण जास्त असणार आहे. हे मी स्वच्छ धुवून घेते हे कणी आणि ह्याच्यामध्येही मला पाणी घालायचं आहे. मी धुवून घेतलेले आहे. यामध्ये बघा, साधंच पाणी घालायचं आहे. रूम टेम्परेचरचं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे. बघा, व्यवस्थित हे पाण्यामध्ये संपूर्ण भिजलेले आहे. आणि या ओट्स मध्ये सुद्धा आपल्याला तेवढंच पाणी तशाच पद्धतीने घालायचं आहे. हे बघा, ह्या वाट्या मी अशाच झाकून ठेवणार आहे. 1.5 तासानंतर भाज्या कोणत्या घेणार आहे, मसाले काय वापरणार आहे आणि हेल्दी टेस्टी कसं बनवायचं आहे ते आपण बघूया 1.5 तासानंतर. 1.5 तास झालेला आहे. हे बघा, गव्हाची कणी एकदम मस्त भिजलेली आहे आणि ओट्स पण आपले एकदम छान भिजलेले आहेत. आता हे बनवायच्या आधी प्रोटीन पावडर मी तयार करते. सगळ्यात आधी मी प्रोटीन पावडर घेणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय घालायचे ते मी इथे भाज्या दाखवते. 1 ग्लास मी घेतलेला आहे पाणी. तुम्ही दुधात सुद्धा हे घेऊ शकता. आणि भरून हे जे घरी मी केलेली प्रोटीन पावडर आहे, तर ही मी 1 ग्लास पाण्यामध्ये मी घरगुती बनवलेलं एक पूर्ण स्कूप भरून मी घेतलेली आहे प्रोटीन पावडर. आणि ही जी आहे ती मार्केट मधली जी प्रोटीन पावडर आहे ती मी फक्त अर्धा घेतलेली आहे. तर ही व्यवस्थित मी याचा शेक करणार आहे. हे जे कॉम्बिनेशन मी आता केलेलं आहे अतिशय छान टेस्ट येते. इथे बघा, एवढं मी फ्लावर घेतलेले आहे. 1 बटाटा घालणार आहे, अर्धी शिमला मिरची आणि इथे काही फरसबीच्या 10-12 मी इथे या शेंगा घेतलेल्या आहेत. इथे बघा, पातेल्यामध्ये 1 ते 1.25 ग्लास मी पाणी घेतलेलं आहे. एकही थेंब तेल, तूप, बटर असं काहीही याच्यामध्ये घातलेलं नाही, फक्त पाणी आहे. पाणी मी असं मीडियम गॅसवरती गरम करत ठेवलेलं आहे. फुल गॅस केला तरी सुद्धा चालणार आहे. तेला तुपाचा वापर मी करणार नाही, कारण वेट लॉस जर्नी असेल तर तेल तूप तुम्ही जेवढं कमी खाल तेवढं चांगलं आहे. तुपाचा एखाद चमचा तुम्ही वापर आवडत असेल तर करू शकता. पण बघा, थोडंसं मीठ घातलेलं आहे. पाण्याला आपल्या उकळी चांगली यायला पाहिजे. आपली जी कणी आहे गव्हाची, भरडा म्हणू शकता तुम्ही, लापसी म्हणू शकता, मार्केटमध्ये अवेलेबल असतं. घरी सुद्धा मिक्सरवर आपण करू शकतो. तर हे मी टाकलेलं आहे पाण्यामध्ये. एक खळखळून चांगली उकळी घ्यायची, तोपर्यंत आपण कापूया भाज्या. हे बघा, एवढे भाजलेले शेंगदाणे साली सगट मी टाकलेले आहे. गव्हाचा भरडा आहे. थोडस उकळू द्यायचं आहे, अगदी हार्डली भाज्या कापेपर्यंत, कारण खूप अगदी कमी येते त्यामुळे पटकन त्याला उकळी येते आणि शिजायलाही अजिबात वेळ लागत नाही. खूप झटपट होणारा हा पदार्थ आहे मंडळी. आणि हा किती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे ते तुम्ही बघणार आहे. तर हे बघा, काही जास्त ह्याला वेळ लागत कापेपर्यंतच आपण हे उकळलेलं आहे लापसी आपली.
गव्हाचा भरडा. आता या सगळ्या ज्या भाज्या आपण कापून घेतल्या त्या संपूर्ण भाज्या आपल्याला याच्यामध्ये घालायच्या आहेत. मंडळी, ह्या पद्धतीने 1-2 महिने तुम्ही करून बघा आणि तुमच्या शरीरामध्ये किती फरक होतो. किती म्हणजे हेल्दी तर वाटतं, पण वेट लॉस खरंच इतका झटपट होतो की आपल्याला कळतही नाही की आपण 1 महिना झाले चपाती भाकरी किंवा हा जो प्रकार आहे आपण जास्त खात नाहीये. अगदी ज्याला एवढं परफेक्ट 2-2 टाइम हे खायचं नसेल त्यांनी एक टाइम जरी कुठल्या तरी एका मेलमध्ये, मोठ्या मेलमध्ये म्हणजे दुपारच्या जेवणात किंवा संध्याकाळच्या तुम्ही हे खाल्लं तर हे शरीरासाठी अतिशय उत्तम आहे. खूप सोपी पद्धत आहे. फक्त पाणी आणि चिमटीभर मी मीठ घातलेलं आहे. त्यासाठी तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, तर शिमला मिरची मी इथे घातलेली आहे. तर आज एरवी मी हिरवी मिरची घालत असते, पण आज थोडी हिरवी मिरचीची टेस्ट मला नको आहे म्हणून मी इथे लाल मिरची पावडर वापरणार आहे. तर ती लाल मिरची पावडर जर घालायची असेल तर ती केव्हा घालायची हे मी पुढे दाखवणार आहे. पण हिरवी मिरची जर टाकायची असेल तर यामध्येच हिरवी मिरची चवीनुसार तुम्ही कट करून आणि बारीक कापून ह्याच्यामध्ये उकडतानाच टाकायची आहे. पण आज मी हिरवी मिरची स्किप केलेली आहे. बघा, भाज्या घालून फक्त 1 मिनिट झालेला आहे. तर इथे आपल्याला घालायची आवडीनुसार मिरची पावडर. 1 मिनिट झाल्यानंतर मिरची पावडर घाला. मिरची पावडर खूप जास्त काही गरज नाहीये अगोदर घालण्याची, कारण हे आपल्याला शिजलं का नाही ट्रान्सपरंट ह्याच्यात लगेच कळतं. मिरची पावडरमुळे लाल होते हे बघा. हळद याच्यामध्ये मी घालणार नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खिचडी सारखी हळद सुद्धा याच्यामध्ये घालू शकता. छान हेल्दी पदार्थ हा बनतो. चवीला तर एकदम 1 नंबर लागतो. इथे मी सफोला ओट्सचा वापर केलेला आहे. तर हे बघा, भिजून घेतलेले ओट्स आता हे जे काय जेवढं पाणी सोक केले आणि तेवढं केलं, बाकीचं पाणी आपल्याला ह्याच्यामध्येच घालायचं आहे. किती क्वांटिटी कमी आपण घेतलेली होती, भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये कमी आपण 2-2 चमचे फक्त दोन्ही जिन्नस घेतलेले आहे. बाकी आपण सर्व भाज्या घेतलेल्या आहे आणि शेंगदाणे आपण घातलेले आहे. शेंगदाण्यामध्ये गुड फॅट आहे, त्यामुळे शेंगदाणे पण आपण याच्यामध्ये घेतलेले आहे. संपूर्ण पोटभर जेवण म्हणजे संपूर्ण मील म्हणतात तसा हा प्रकार होऊ शकतो, कारण मी ऑलरेडी प्रोटीन पावडर पेलेली आहे. मी जे प्रोटीन पावडरचं प्रमाण घेतलं 30 ग्राम तरी प्रोटीन त्या पावडर मधून मला शेक मधून गेलेलं आहे. बाकीचं याच्यामधून कार्बोहायड्रेट मला भेटणार आहे. भाज्यांमधून जे वेगवेगळे घटक आहेत ते सगळे इथे मला मिळणार आहे. संध्याकाळपर्यंत आपल्या जेवणामध्ये आपल्या वजन आहे तेवढं प्रोटीन आपल्या शरीरामध्ये गेलं पाहिजे. ह्या पद्धतीने आपण विभागून खाल्लं पाहिजे. तर राहिलेलं प्रोटीनचं जी संध्याकाळी आपण कुठल्या तरी मीलमध्ये घेऊन खाऊ शकतो. तुम्ही त्याच्या बघा, यापेक्षा जास्त जर पाणी तुम्हाला याच्यामध्ये हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता. पण हे बघा, मला हे असंच ठेवायचं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. तर सर्व भाज्या टाकून आपली मस्त ओट्स खिचडी इथे तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. चवीला हा पदार्थ छान लागतो. कुठलेही जास्त मसाले आपण वापरले नाहीत. हिरवी मिरची तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. दिसायलाच बघा इतकी छान ती दिसते. खायला सुद्धा चवीला खूप छान आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. आजची रेसिपी कशी वाटली जरूर कमेंट करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.